माझा म्हणू का पांडुरंग माझा म्हणू का पंढरीला वारीला एकदा तरी जाऊ का माझा म्हणू का पंढरीचा पांडुरंग माझा म्हणू का वारीला जाऊन फुगडे घालू का फुगडे घालू का भजन नाचू का माझा म्हणू का पंढरीचा पांडुरंग माझा म्हणू का. रामकृष्ण. देव फक्त दिखाव्यासाठी करू नये. गंध लावला म्हणजे देव झाला नाही, पांढरा ड्रेस घातला म्हणजे देव झाला नाही. मनात आपली भक्ती असावं लागते, रस असावा लागतो आणि त्या ठिकाणी रसानं आपण भक्तीनं गेल्याशिवाय देव आपल्याला समोरच्या माणसात आपल्याला दिसत नाही. प्राण्यात दिसतो, भगवंत दगडात दिसतो, आकाशात दिसतो, झाडात दिसतो आणि मनुष्यात पण दिसतो. नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपण पाहताय तरुण भारत. सध्या आपण कोल्हापूरच्या दसरा चौकात आहे आणि आज कामिका एकादशी आहे. त्या निमित्ताने पंढरीची परतवारी पण सुरू झाली आहे आणि कोल्हापुरात आपण बघितलं तर सध्या कोल्हापुरात हा पांडुरंगाचा अवतारच उतरलेला आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की काय सांगाल की आज कामिका एकादशी आहे, त्या निमित्तानं तुम्ही आज इथं आलाय. आज एकादशीचं मला पांडुरंगाला गेटअप घातलेला आहे. काय पंढरपूरला जाताना बी घातलेला मी पूर्ण कंटिन्यू कोल्हापूरपासून ते पंढरपूरपर्यंत घातलेला आहे आणि मी स्वतः वारकरी आहे आणि मला ह्यात खूप आवड आहे घालण्याची आणि इच्छा खूप आहे. मला बा पांडुरंगाची इच्छा आहे, बाबा त्याची इच्छा आहे मला घालायची म्हणून मी घातला. परतवारी पण सुरू झालेली आहे, याबद्दल काय सांगाल. परत वारी चालू झालेली आहे. बरीचशी लोक परत वारीला या लागल्यात. परत लोकांचा कसा रिस्पॉन्स भेटतो असा गेटअप केल्याबद्दल. लोकांचा रिस्पॉन्स म्हणजे लोक माऊली या शब्दाने हाक मारतात, आदरानं लोक बोलतात आणि प्रत्येक जण दर्शन घ्यायसाठी येतात आणि लोकांना वाटतं बाबा मी त्यांच्यात पांडुरंगच आहे मी खरोखर, असं भाविकांचं म्हणणं आहे. तुम्ही वारीला जाता. वारीला आषाढीला जातोय मी. आषाढी एकादशीला दरवर्षी जातो. किती वर्ष वारीला जाता, वारी करता. चालत 3 वर्ष केल्या, आता गाडीवरनं 3 वर्ष केल्या. लोकांच्या काय भावना आहेत असा गेटअप केल्याबद्दल. खूप छान वाटतं आणि आणि प्रत्येकांना खूप पांडुरंग पुढे आल्यासारखा भास होतो. ज्याला पंढरपूरला जायला होत नाही त्यांना पांडुरंग जाग्यावर भेट दिली साक्षात असं त्यांना भास होतं. तुम्ही गाडीवरनं येता, या गाडीवरनं किती वर्ष करता प्रवास. गेले 3 वर्ष झाले, आता हे 3रं वर्ष माझं या गाडीवर. तुम्ही मूळचे कोल्हापूरचेच. मी कोल्हापूरचाच आहे मूळचा. माझं नाव माऊली शिंदे आहे. मी माझं घर काटावरला आहे, तिथे मी लक्ष्मीपूर राहतोय म्हणजे कामाला बी राहायला बी असं आहे. बँकेला सर्व्हिसला आहे. हा जो ड्रेसचा गेटअप केला, हा ड्रेस कुठून घेतला. भाड्यानं एका दुकानातनं घेतला. तिथं आम्हाला एक आवड झाली बाबा मला घालूसं वाटलं म्हणून मी जाऊन घेतला भाड्यानं. जो वारीचा जो परतीचा प्रवास आहे याबद्दल. वारीचा जो परतीचा प्रवास आहे खूप छान चाललेला आहे आणि इतकं सुंदर वाटते. वारीचा जो काय अनुभव आहे ते आपल्याला 4 चाकीतनं गाडीतनं बसून मिळत नाही, टेम्पोत बसून मिळत नाही. चालत ह्यो प्रवास करावा असं माझं मत आहे. कारण का मला जो अनुभव आलेला आहे पांडुरंगाचा, तरी त्रास पण खूप होतो आणि आनंद बी त्यात मिळतो. इतकं छान वाटतं आणि मी वयाच्या 12 वर्षापासून माळ घातलेली आहे गळ्यात. कारण मला छंद पहिल्यापासून आहे. घरातले आमचे कोणी माळकरी, मी एकटाच आहे. कारण मला खूप त्यात आवड होती आणि त्यात मी स्वतःच मी स्वतः माळ घातलेली आहे. आमचे गुरुवारी आहेत भास्कर महाराज पडावरती, त्या ठिकाणी पंढरपुरात आम्ही जातोय दरवर्षी. कारण खूप छान वाटतंय. वारीला एकदा तरी माणसाने जावं, अनुभव बघावा आणि जो काय आपल्या त्रास आहे जीवनातला काय असेल तो पांडुरंग दूर करतो. वारीत जे चालणारे लोक आहेत त्यांचे हातपाय वगैरे सांधे दुखतात, म्हणजे वारीत सहभागी झाल्यानंतर ते दुखणे मुक्त होतं का. होतं. कारण मला जो अनुभव होता की मला मणक्याचा इतका त्रास होता, मणका मला गॅप होता पूर्ण आणि डॉक्टरांनी मला एवढा कसं चालायचं नाही, उठायला नाही सांगितलेलं, कुठलंही वजन मला उचलायला सांगितलं आणि इतका मला चमत्कार त्या ठिकाणी घडला
पहिल्याच एक 2-3 टप्पा चालल्यामुळे ते कमरातलं इतकं माझ्या कमी आलं, पायातलं गोळं कमी आलं आणि बिना डॉक्टरचं औषध माझ्या पांडुरंगानं मला दिलं. वारीतला काय असा रंजक किस्सा आहे का जो तुमच्याबद्दल? रंजक किस्सा म्हणजे असा, मी बरेच ठिकाणी दिंडीला जातोय. आमची उत्तरेश्वर मंडप दिंडी आहे, त्या दिंडीत मी कायमच असतो आणि इतकं सुंदर त्या मनोरंजन असतं, गाणे असतात, दुसरीकडचं भजन असतं, प्रवचन असतं महाराजांचं संध्याकाळी. इतकं सुंदर असतं आणि खूप आवड असते त्यात. मी जाण्याचं प्रत्येक जण वारी म्हणजे शो म्हणून करतात, हे शो म्हणून करू नये. कारण ह्यो देव म्हणजे काय पाल्याचा पाचरा नाही आहे आपल्याला. इतकं सुंदर वाटतं. नुसतं दिखाव्यासाठी आपण वारी करू नये आणि देव फक्त दिखाव्यासाठी करू नये. गंध लावला म्हणजे देव झाला नाही, पांढरा ड्रेस घातला म्हणजे देव झाला नाही. मनात आपली भक्ती असावं लागते, रस असावा लागतो आणि त्या ठिकाणी रसानं आपण भक्तीनं गेल्याशिवाय देव आपल्याला समोरच्या माणसात आपल्याला दिसत नाही. प्राण्यात दिसतो, भगवंत दगडात दिसतो, आकाशात दिसतो, झाडात दिसतो आणि मनुष्यात पण दिसतो. इतकं सुंदर पंढरपूरचं एक वारीचं महत्व आहे, ते जगात सुख नाही असं आहे. माझा म्हणू का पांडुरंग, माझा म्हणू का पंढरीला वारीला एकदा तरी जाऊ का, माझा म्हणू का पंढरीचा पांडुरंग, माझा म्हणू का वारीला जाऊन फुगडे घालू का, फुगडे घालू का भजन नाचू का, माझा म्हणू का पंढरीचा पांडुरंग, माझा म्हणू का. रामकृष्ण. आताच आपण पाहिले की पंढरपुरात जो विठुरायाचा अवतार उतरलेला आहे. खरं तर हे गेले 7 वर्ष पंढरीची वारी करतायत. ते मोटरसायकलवरून कधी कधी 3 वर्ष मोटरसायकलवरून करतायत. पण जे पंढरपूर जे विठुरायाची जे ही केलेत, गेटअप केलाय, हा प्रत्यक्ष सर्वांना भावनिक असा होईल असा आहे. कॅमेरामॅन श्रीरंग गायकवाडसह मी ऋषिकेश गोळे, तरुण भारत, कोल्हापूर.